मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांनी व्यक्त केलं। भाषांचे पर्याय अभ्यासक्रमात असले पाहिजे असंही त्या म्हणाल्या। सितारे जमीन पर या सिनेमाच्या स्पेशल शोला देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांनी उपस्थिती लावली होती। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। महाराष्ट्रासाठी मराठी नंबर 1 जरुरी आहेच, याच्यात काही वाद नाही। पण जर आपल्याला पूर्ण हे विश्वात आपल्याला लोकांशी जर एक संवाद साधायचा तर इंग्लिश पण जरुरी आहे, जे आपण महाराष्ट्रात ठेवलेलं आहे। तसंच भारतात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम काय जोडतं? हिंदी। तर मला पर्सनली वाटतं की हिंदी पण ही एक अशी भाषा आहे जिचा समावेश असावा। अकॅडमिकली पाहिलं तर मला वाटतं भाषांची इन्क्लुझिव्हिटी जी करिक्युलम मध्ये असते ती असायला पाहिजे, ऑप्शन्स द्यायला पाहिजे आणि त्यातनं मुलं चूज करू शकतात। दरम्यान जे बडे नेते आहेत ते कोणत्या शाळेत शिकले आणि त्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली पाहूया। राज ठाकरे बालमोहन विद्या मंदिर मुंबई, तर अमित ठाकरे शिकले बॉम्बे स्कॉटिश मुंबई इथून। उद्धव ठाकरे बालमोहन विद्या मंदिर, तर आदित्य आणि तेजस ठाकरे शिकले बॉम्बे स्कॉटिश या इंग्रजी शाळेतून। देवेंद्र फडणवीस शाळा सरस्वती विद्यालय नागपूर, तर दिविजा फडणवीस त्यांची मुलगी कॅथेड्रल स्कूल मुंबई। एकनाथ शिंदे ठाणे महानगरपालिकेची शाळा, तर श्रीकांत शिंदे शिकले मिथिला इंग्लिश हायस्कूल ठाणे इथून। शरद पवार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बारामती, तर सुप्रिया सुळे शिकल्या सेंट कोलंबा स्कूल मुंबई इथून। अजित पवार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बारामती, तर पार्थ आणि जय पवार हे त्यांची 2 मुलं, ते दोघं शिकले कॅम्पियन शाळा मुंबई इथून।